मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं अपना गाईड आपल्या YouTube चॅनलवर. या चॅनलवर जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण आतापर्यंत गणित या विषयाचे प्रॅक्टिस सेट जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025 साठी गणित विषयाचे जे प्रॅक्टिस सेट चालू केले होते. आतापर्यंत आपण 6 प्रॅक्टिस सेट कंप्लीट केले. तुम्ही ते प्रॅक्टिस सेट चांगल्या पद्धतीने कंप्लीट केले असतील, म्हणजे आपण कंप्लीट केले आणि तुम्ही कंप्लीट कसे करायचे, मी कंप्लीट कसं करू शकतो हे अपलोड करून आणि तुम्ही ते कंप्लीट कसे करणार त्याचं रिव्हिजन करून त्याला दररोजच्या दररोज ते क्वेश्चन सॉल्व्ह करून. मग या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं होतं की जर का तुम्ही एकदा व्हिडिओ बघितल्यानंतर परत परत व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही, यासाठी तुमच्याकडे ती पीडीएफ असणं पण गरजेचं आहे. मग त्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, त्याचबरोबर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज सुद्धा करू शकता, ज्याच्यातून मी तुम्हाला या ठिकाणी ती पीडीएफ सुद्धा प्रोव्हाइड करू शकतो, ज्याच्यातून तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करता येईल. त्याचबरोबर हे 6 प्रॅक्टिस सेट झाल्याच्या नंतर आता आज आपण या ठिकाणी 7 नंबरचा प्रॅक्टिस सेट कंप्लीट करणार आहे. पण त्याचबरोबर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की असे काही विद्यार्थी असतील ज्याला आतापर्यंत कळालं असेल की आपण या 6 व्हिडिओमध्ये, म्हणजे आतापर्यंत जे आपण 6 प्रॅक्टिस सेट कंप्लीट केले, या 6 प्रॅक्टिस सेट मध्ये आपण कोणत्या विषयात, म्हणजे गणित या विषयातून कोणत्या टॉपिक मधून आपल्याला प्रश्न जमत नाहीत, म्हणजे कोणत्या टॉपिकचे प्रश्न आपल्याकडून सॉल्व्ह होईनात किंवा आपल्याकडून ते चुकायलेत किंवा त्याला जास्त वेळ लागायला, हे तुम्हाला आतापर्यंत कळालं असेल. आणि तसं जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे की तो टॉपिक तुमचा कंप्लीट झाला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही जो टॉपिक असणार आहे त्याचे तुम्हाला क्वेश्चन जमत नाहीत किंवा त्याला जास्त वेळ लागतो, त्याची तयारी तुमच्याकडून अजून चांगल्या पद्धतीने झाली नाही. त्याची तयारी करण्यासाठी तुम्ही मला ते कमेंटमध्ये सांगा की नेमकं तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे. जेवढे आपले 12-13 टॉपिक असतील, आपण त्या 12-13 पैकी कोणताही जो टॉपिक तुम्ही सांगसाल त्या टॉपिकवर आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवू. मग या ठिकाणी मागच्या व्हिडिओमध्ये मी बघितलं होतं की एका विद्यार्थ्याने त्या ठिकाणी कमेंट टाकली होती की त्याला जे पूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार असेल, या ठिकाणी त्याला त्याच्यावरून प्रश्न जमत नाही. तर त्या ठिकाणी आपण आता याच्यानंतर म्हणजे 1-2 प्रॅक्टिस सेट झाल्याच्या नंतर पूर्णच्या पूर्ण सुरुवातीपासून ते टॉपिक कंप्लीट करत येणार आहे. म्हणजे आता सर्वात पहिले आपण अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार याच्यावर एक व्हिडिओ बनवणार. त्याचबरोबर तुमचा जर दुसरा एखादा टॉपिक असेल, जसं नफा तोटा असेल किंवा दुसरा एखादा टॉपिक असेल, त्याच्यावर जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तेही तुम्ही सांगा. तर या ठिकाणी आता तुम्हाला करायचं काय, परत परत सांगायचं काम नाही. डायरेक्टली आता आपण या ठिकाणी काय करू, व्हिडिओ जो आपला प्रॅक्टिस सेट असणार आहे या प्रॅक्टिस सेटला आता सुरुवात करू. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर पहिला प्रश्न आलेला आहे. आणि पहिला प्रश्न आल्याच्या नंतर आता तुम्ही करणार काय, व्हिडिओ स्टॉप करणार आणि याचं आन्सर काढणार. आन्सर काढल्याच्या नंतर शेवटी चेक करणार की तुमचा आन्सर आणि हे आन्सर बरोबर आहे का नाही. आणि जर बरोबर नसेल तर याचा अर्थ तुम्हाला त्याची गरज आहे तो टॉपिक कंप्लीट करण्याची, त्याचा अभ्यास करण्याची. या ठिकाणी तुमच्या समोर पहिला प्रश्न काय आलेला आहे की पुढील पैकी समतोल कोणता आहे. समतोल म्हणजेच काय, समान दोन्ही गोष्टी. या ठिकाणी तुम्हाला काही डायग्राम टाईप दिलेले आहेत, म्हणजे माप दिलेले आहेत आणि त्याच्यात 2-2 संख्या दिलेल्या आहेत, म्हणजे दोन्ही साईडनं 2-2 संख्येचा 2 वेळेस गुणाकार दिलेला आहे. मग या संख्येत समतोल कोणते आहे, म्हणजे समान, दोन्ही किमती समान असल्या पाहिजे असं म्हणून ते विचारलंय. सर्वात पहिले दिलेले 10 गुणिले 100, म्हणजे पहिलेच काय दिलेले 10 गुणाकारात 100 अशा पद्धतीने दिलेले. आणि दुसरे दिलेले 10 गुणाकारात 10, 10 गुणाकारात 10. आता हे दोन्ही समतोल आहे का नाही हे तुम्हाला सांगायचं. दुसरा ऑप्शन दिलेला आहे 1000 भागिले 100, 1000 भागिले 100 10. आणि त्याच्यानंतर दिलेलं आहे तुम्हाला 50 अधिक 50, 50 अधिक 50. या दोन्ही समतोल आहे का ते सांगायचं. तिसरा पर्याय दिलेला आहे 60 गुणिले 2, 60 60 into 2. आणि परत दिलेलं आहे 100 100 मायनस 20 म्हणजे 20. हे दोन्ही समतोल आहे का ते सांगायचं. 20 into 20, 20 into 20 म्हणजे 20 गुणिले 20. त्याच्यानंतर 40 गुणिले 5. अशा पद्धतीने काही संख्या दिलेल्या आहेत आणि त्या समतोल आहे का सांगायचं. आता या ठिकाणी पहा 10 गुणिले 100 किती होतात, याचं जर तुम्ही काय आणलं तर या ठिकाणी येणार 1000. म्हणजे जेवढे शून्य असतील तेवढे शून्य आपण देऊन टाकणार, किती येतं 1000 आले. इकडे किती येतील, 10 100, इथे 100 येतील, म्हणजे हे समतोल नाही. याच्यात केलं तर 1 0 1 0 कटल तर या ठिकाणी होतील 100. आणि या ठिकाणी 50 अधिक 50 100, म्हणजे हेच आपला आन्सर असायला पाहिजे. परत एकदा समोरचंही चेक करून घेऊ. साइन दोन्ही 12 म्हणजे 120 येईल आणि याचं किती येईल, या ठिकाणी येणार 80. तर हे समतोल नाही. त्याचबरोबर बेदोनी 4 म्हणजे 400 आणि या ठिकाणी येणार 4 25 म्हणजे 200. हे सुद्धा समतोल नाही. आपला पर्याय काय असणार, बी आपला सेकंड म्हणजे 2 नंबरचा पर्याय बरोबर असणार. 2 नंबरचा या ठिकाणी पर्याय बरोबर असणार. कशामुळे, कारण इकडेही 100 आहेत आणि इकडेही 100 आहे, यालाच आपण म्हणणार समतोल. पहिला प्रश्न एकदम सोपा होता, समजला असेल. त्याच्यानंतरचा आपण लगेच दुसरा प्रश्न तुमचा बरोबर आला असेल तर या ठिकाणी चांगली गोष्ट आहे, नसेल आला तर पुढचे प्रश्न तुमचे या ठिकाणी बरोबर येतील. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे पहा. 2 नंबरचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे 120 240, 120 240 360.
याचा लसावी विचारला. लसावी म्हणजेच काय एलसीएम. मग आता लसावी विचारला, लसावी मसावी टॉपिक तुम्हाला यावर्षी नाही, म्हणजेच या ठिकाणी लसावी आणि मसावी तुमच्या सिलेबस मध्ये नाही. लसावीवरून आणि मसावीवरून तुमच्या या ठिकाणी प्रश्न येईल याची काही गॅरंटी नाही. पण जर का तुम्हाला लसावी आणि मसावी माहीतच नसेल तर बरेच असे काही प्रॉब्लेम असणार आहेत, बरेच काही गणित असणार आहे जे की तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही. मग त्यासाठी तुम्हाला लसावी कसा काढायचा आणि मसावी कसा काढायचा आणि शिकणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे तो प्रश्न आपण या ठिकाणी डायरेक्टली ऍड केला. आता याचा लसावी आणि मसावी कसा काढतात तर या ठिकाणी असा आपण काढणार की या तीनही संख्येला भाग द्यायचा अगोदर. आता याचा लसावी आणि मसावी जर विचारलं तर याचा लसावी आणि मसावी किती येईल? 720. जवळपास 720 येईल. ते कसं काढायचं ते पण सांगतो. सर्वात पहिले आपण लसावी आणि मसावी प्रोसेस न कसं काढतात ते पाहू. तर या ठिकाणी पहा 120, 240 आणि 360 दिलेले आहेत. तर या ठिकाणी सर्वात पहिले 10 ने भाग जाईल. 10 ने भाग देऊ. 2 नेही देऊ शकतो पण 10 ने देऊ. तर 10 ने जर भाग दिला तर इथे येईल 12, इथे येतील 24 आणि इथे येतील 36. आता या ठिकाणी 12 ने भाग देऊ. 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36, सॉरी 12 दोन्ही 24. या ठिकाणी इथे 12 एक 12, 12 दोन्ही 24 आणि 12 त्रिक 36. त्याचबरोबर या ठिकाणी 1 न भाग देऊ. तर या ठिकाणी 1 न जर भाग सर्व ठिकाणी झाला तर 2 न भाग देऊ. बे एक बे, बे एक बे आणि या ठिकाणी 3, या ठिकाणी 3 न भाग देऊ. 1 1 आणि या ठिकाणी 3. अशा पद्धतीने आपल्याला लसावी काढावा लागतो. आता या ठिकाणी जर आपण या सर्व संख्येचा जर गुणाकार केला तर आता हे 1 न गुणाकार सर्व संख्येला जर गुणलं तर एकच उत्तर येते. या ठिकाणी जायचं काम नाही. मग 3 दोन्ही 6 आणि 12 सकम 72 म्हणजे या ठिकाणी 72 आणि 10 720 हे असणार याचं करेक्ट आन्सर. किती? 720. तर तुमचा पर्याय क्रमांक काय राहील? पर्याय क्रमांक राहील 4. 720 हे राहील याचं करेक्ट आन्सर. कसं केलं माहिती नसेल तर या ठिकाणी 5 सर्वात पहिले 120 होते, 240 होते, 360 होते. या तीनही संख्येला भाग जाईल अशी एक संख्या तुम्हाला पाहिजे. इथं तुम्ही 2 घेऊ शकता, 3 घेऊ शकता, 12 घेऊ शकता, 10 घेऊ शकता. कारण या सर्व संख्येने या संख्येला भाग जातो. पण आपण 10 घेतले कारण सर्व ठिकाणी 0 होता. मग 10 ने भाग दिला तर 12 10 120 होतात म्हणजे 12चा भाग गेला, इथं 24चा भाग गेला, इथं 36चा भाग गेला. आता या ठिकाणी परत या 3 संख्येला असा भाग द्यायचा की ती संख्या या सर्व संख्येला भाग देता आला पाहिजे. मग या तीनही संख्येत भाग जाईल असे 12 आहेत. 12 दोन्ही 24, 12 एक 12, 12 दोन्ही 24 आणि 12 त्रिक 36. मग 12 एक 12, 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36. परत 1 2 3 आले या ठिकाणी. आता 1 2 3 ला एक प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक एक आणायचा असतो. लसावी करता वेळेस प्रत्येक ठिकाणी एक एक आणायचा असतो. मग 1 न भाग द्यायचं काम नव्हतं. 2 न भाग दिला, 2च्या जागी 1 आला. परत या ठिकाणी 3 जशाल तसे खाली घेतले कारण 3 ला 2 न भाग जात नव्हता. मग या ठिकाणी 3 ने सुद्धा 3 ला भाग दिला तर 1 उरला. मग या ठिकाणी आता पूर्ण या राहिलेल्या संख्येचा या चारही संख्येचा गुणाकार जर केला तर या ठिकाणी आपल्याला 720 भेटले. म्हणजे 720 काय असणार? त्याचा लसावी असणार. म्हणजे लसावी म्हणजे काय? अशी लहानात लहान संख्या ज्या संख्येनं या तीनही संख्येला भाग केला पाहिजे. मग तीनही संख्येला भाग जाईल अशी संख्या म्हणजे किती? 720. म्हणजे ज्या तीनही संख्येनं हिला भाग जाईल ही लहानात लहान संख्या. या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं जे उत्तर असणार ते असणार 4 नंबरचं म्हणजे 720. त्याच्यानंतरचा प्रश्न काय दिलेला लगेच पाहू. तर या ठिकाणी तुम्हाला 3 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. एक सरळ रूप दिल्यावर काय उत्तर येईल अशा पद्धतीने म्हणजे समीकरण दिलेले अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार या सर्व प्रोसेस करून तुम्हाला याचं उत्तर काढायचं. तर याचं उत्तर तुम्ही या ठिकाणी कमेंट मध्ये सांगणार. म्हणजे सोपा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्ही काढायचं. बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकाराचे तुम्हाला येतच असेल. तर या ठिकाणी याचं उत्तर तुम्ही सांगणार कमेंट मध्ये. याच्यानंतरचा प्रश्न 4 नंबरचा जो प्रश्न दिलेला आहे तो आपण या ठिकाणी पाहू. काय दिलेलं आहे? 24 चा क्यूब गुणिले म्हणजे 24 चा क्यूब दिलेला आहे. त्याचबरोबर 3 इंटू 2 चा स्क्वेअर इंटू 5 चा स्क्वेअर म्हणजे 5 चा वर्ग. आता या ठिकाणी 0 दिला आणि या ठिकाणी दिले 4 आणि विचारलं या गुणाकाराची किंमत किती राहील. आता असं वाटलं प्रश्न दिसायला सुरुवाती पहा 24 चा क्यूब आणि 5 चा वर्ग आणि याचा परत गुणाकार करायचा म्हणजे किती मोठं उत्तर आलं असतं. आता हे उत्तर एवढं मोठं येणार नाही. म्हणजे एवढा अवघड प्रश्न तुम्हाला विचारतीलच कशाला ते. तुमचा जीव लहानसा आहे आणि प्रश्न एवढा मोठा विचारतील असं तर कधी करणार नाही. तर त्यावेळी तुमची काळजी आहे. मग आता या ठिकाणी ते केलं काय सर्वात महत्वाचं ते म्हणजे केलं या ठिकाणी पहा 0 दिसायला गुणाकारात. काय दिसायला? 0. आणि ज्या पण संख्येत गुणाकारात 0 असतो त्याचं उत्तर 0च असतं. एवढं सोपा प्रश्न होता. काय असतं? 0च असतं. म्हणजे तुम्हाला कितीही मोठ्या संख्या देऊ द्या त्याच्यात जर फक्त 0 जर गुणाकारात असेल तर या ठिकाणी सर्व उत्तर तुमचं काय असणार? 0 असणार. मग किती वेळेस बाकी संख्येचा गुणाकार देऊ द्या. याचा पर्याय काय राहील? याचा पर्याय राहील पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे राहील याचं बरोबर उत्तर. त्याच्यानंतरचा 5 नंबरचा प्रश्न पहा. 5 नंबरच्या प्रश्नात तुम्हाला विचारलं मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या यांची बेरीज काय येईल?
सर्वात पहिले लहानात लहान मोठ्यात मोठी संख्या तुम्हाला माहिती पाहिजे. मोठ्यात मोठी संख्या काय असते पहा. सर्वात मोठ्यात मोठी एक अंकी संख्या 9 आहे. सर्वात मोठी दोन अंकी संख्या 99 आहे. सर्वात मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या या ठिकाणी 9 आणि या ठिकाणी 999 येईल. चार अंकी संख्या 9999 येईल आणि पाच अंकी संख्या 99999 येईल. म्हणजे मोठी संख्या विचारली तुम्ही फक्त 9999 वाढवत जाणार. ही असणार मोठ्यात मोठी संख्या. तुम्हाला विचारलं मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या 1 2 3 4 5 म्हणजे 99999 आणि मोठ्यात मोठी चार अंकी संख्या 9999 याची करायची बेरीज. याची काय करायची बेरीज करायची. 99 18 99 9 दोन्ही 18 आणि 1 19 9 दोन्ही 18 आणि 1 19 9 दोन्ही 18 आणि 1 19 9 आणि 1 10. तर या ठिकाणी काय येणार पहा 1 2 3 1 2 1,09,998 1,09,998 1,09,998 ऑप्शन काही दोन नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर येईल. दोन नंबरचा पर्याय बरोबर येईल. आता एक सोपं अजून एक सोपं पहा. ही अशी बेरीज करायची नसलं बेरीज न करता आपण कसं उत्तर काढू शकतो. या ठिकाणी किती येतं 99,999 म्हणजे याच्यात फक्त किती कमी येतं 99,000 म्हणजे 1 लाखाच्या जवळ येतं. मग 1 लाखाच्या जवळ येत फक्त एक जर टाकला प्लस एक जर केला तर हे 1 लाख होतात. किती होतात 1 लाख होतात. फक्त एक जर टाकला तर याच्यातून जर एक का आणला कारण एक इकडे टाकला तर या ठिकाणी किती राहतील 9,998 राहतील. 9,998 मग 1,09,998 हे असणाऱ्याचं करेक्ट आन्सर असणार 1,09,998. त्याच्यानंतरचा पर्याय पहा म्हणजे त्याच्यानंतरचा प्रश्न दिलेला आहे 6 नंबरचा. 6 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे 6 नंबरच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की 18 आणि 24 या संख्यांना 3 ने भाग करता येतो का म्हणजे 3 ने भाग जातो का. एकदम सोपा प्रश्न दिलेला आहे. 18 दिलेला आहे आणि 24 दिलेली आहे. तर या संख्येला 3 ने भाग जातो का. आता 18 आणि 24 याचा अर्थ 3 ची कसोटी माहिती पाहिजे तुम्हाला. 3 ची कसोटी नसेल माहिती तरी सुद्धा 3 चा टेबल जरी येत असेल तरी तुम्ही सांगू शकता 3 5 15 3 6 18 3 7 21 3 8 24 म्हणजे 3 6 18 आणि 3 8 24 3 ने या दोन्ही संख्येला भाग जातो. मग या ठिकाणी ऑप्शन काय राहील हो जातो नाही फक्त 18 ला जातो फक्त 24 ला जातो. तर पर्याय 1 हे राहील याचं करेक्ट आन्सर की हो दोन्ही संख्येला या ठिकाणी भाग जातो. दोन्ही संख्येला पूर्ण भाग जातो 3. त्याच्यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे पहा एक क्षेत्रफळाचा प्रश्न दिलेला आहे. याच्या पुढच्या प्रश्नात तुम्हाला विचारलं की एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ दिलेले 125 चौरस सेंटीमीटर. त्रिकोणाचं क्षेत्रफळ माहिती पाहिजे कसं काढतात तुम्हाला. हाफ इंटू पाया गुणिले उंची बेस इंटू हाईट म्हणजे हाफ पाया इंटू हाईट. हाफ पाया गुणिले उंची. आता त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती दिलेलं आहे 125 चौरस सेंटीमीटर. हाफ घेणार जशाल तसा. पाया दिलेला आहे का पाया दिलेला आहे 25 सेंटीमीटर गुणिले पाया किती दिलेला आहे 25 सेंटीमीटर आणि उंची किती दिलेली आहे तर उंची विचारली तुम्हाला म्हणजे हाईट विचारली. उंची जशाल तसं लिहून घेऊ. आता काय करणार पहा हे सर्वात पहिले याला इकडे घेऊ म्हणजे 125 गुणाकारात 2 भागाकारात 25 बरोबर उंची येईल. आता या ठिकाणी 25 × 100 25 5 125 आणि 5 दोन्ही 10 म्हणजे उंची आली 10 सेंटीमीटर. उंची किती आली 10 सेंटीमीटर उंची या ठिकाणी आली. तर 10 सेंटीमीटर पर्याय कशात दिलेला आहे पर्याय क्रमांक 1 हे असणार याचं बरोबर आन्सर. त्याच्यानंतरचा प्रश्न दिला 8 नंबरचा जेव्हा 144.144 ला 12 ने भाग दिला जातो तेव्हा भागाकार काय येतो. 144.144 पॉईंटचा भागाकार दिलेला आहे 144.144 याला जर भाग दिला 12 न तर या ठिकाणी 12 गुणिले 12 144 होत असतात. किंवा मग असं करा 12 1 12 किती उरले 2 झाले किती 24 12 दोन्ही 24 झाले किती 0 0. त्याच्यानंतर इथं पॉईंट होता इथं पॉईंट देऊन टाकला. आता या ठिकाणी एक खाली परत या ठिकाणी 0 घ्यावं लागेल 14 होतील 12 1 12 उरले किती 2 4 खाली येते 12 दोन्ही 24 12.012 मग 12.012 ऑप्शन राहील 2 नंबरचा पर्याय राहील 2 नंबरचा. बरोबर उत्तर आलं असं तुमचंही बरोबर आलं असेल अगोदरच कारण एकदम सोपा प्रश्न या ठिकाणी दिला होता फक्त पॉईंट होता. याच्यानंतरचा काय प्रश्न दिलेला आहे पहा
पुढचा जो प्रश्न विचारला तुम्हाला तो एक कोनावरून विचारला. कोन म्हणजेच काय अँगल. कोनावरून म्हणजेच अँगल वरून विचारला. अँगल वरून सांगितलं 60 डिग्री या कोनाच्या पूरक कोनाचे माप किती आहे? सर्वात पहिले पूरक कोन म्हणजे किती असतो? पूरक कोन म्हणजेच किती? पूरक कोन जो असतो याची बेरीज आली पाहिजे. बेरीज आली पाहिजे किती? 180 डिग्री. म्हणजे पूरक कोनाची बेरीज असते 180 डिग्री. मग जर का 60 डिग्रीचा तुम्हाला कोन दिला असेल तर या 60 डिग्री मध्ये किती मिळवले की 180 डिग्री होती? तर तुम्ही काय करणार? x बरोबर 180 मायनस 60 डिग्री. मग x बरोबर 180 तून 60 जर गेले तर 120 डिग्री उरतात. म्हणजे पूरक कोन किती असणार 60 डिग्रीचा? 120 डिग्री असणार. सोपं सोपं आहे. काय करायचं माहितीये का की 180 डिग्री बेरीज आली पाहिजे त्यालाच आपण पूरक कोन म्हणतो. मग दोन कोनाची बेरीज जर 180 डिग्री येत असेल तर ते पूरक कोन असणार. पण एक कोन जर 60 आहे तर त्याच्यात 60 मध्ये किती मिळवावं लागतील की 180 होतील? 60 मध्ये जर 120 मिळवले तर या ठिकाणी 180 होतील. म्हणजे 180 हे सॉरी 120 हे काय असणार? 60 डिग्रीचा पूरक कोन असणार. समजलं असेल. तुम्हाला जर मी विचारलं या ठिकाणी 100 डिग्रीचा सांगा. 100 डिग्रीचा पूरक कोन तर किती असणार? 100 मध्ये 80 मिळवले की 180 होतात. म्हणजे 80 डिग्री काय असणार याचा? पूरक कोन असणार. अशा पद्धतीने तुम्ही हे आन्सर काढू शकता. याचा पर्याय काय राहील? 1 नंबरचा पर्याय याचा बरोबर आन्सर राहील. त्याच्यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे पहा. 10 नंबरचा प्रश्न तुम्हाला विचारला. 10 नंबरचा प्रश्न विचारला की एका माणसानं नगाला 4 या दराने 120 आंबे खरेदी केले. म्हणजे नगाला 4 रुपये म्हणजे 4 रुपयाला एक आंबा. अशा पद्धतीने त्यानं 120 आंबे खरेदी केली. 4 रुपयाने 120 आंबे खरेदी केले. 20 आंबे सडलेले होते. त्याने बाकीचे आंबे 48 ला 10 48 रुपयाला 10 या दराने विकले. त्याचा नफा आणि तोटा किती? आता सर्वात पहिले पहा त्याने 4 रुपयाला एक आंबा 120 आंबे आणले. म्हणजे जर का 10 डझन आंबे आणले 4 रुपयाला तर या ठिकाणी 48 म्हणजे 480 रुपये. 480 रुपये त्याचा खर्च झाला. त्याच्या खिशातून गेले. त्याने एवढे रुपयाचे आंबे आणले. आता त्याच्यातले आंबे निघले खराब 20. आता 20 आंबे जर खराब निघले तर आंबे किती राहिले? 100 आंबे राहिले. आणि 100 आंबे किती रुपयाला विकले त्यानं? 480 48 ला 10. ठीक आहे. 48 ला 10. त्या ठिकाणी 4.8 ला त्याने एक आंबा विकला. 48 ला 10 याचा अर्थ 4.8 ला 100 आंबे विकले. तर या दराने त्याने त्याचा नफा किंवा तोटा किती? आता हे 4.8 कुठून आले ते सांगतो तुम्हाला. सर्वात पहिले काय सांगितलं पहा की 48 ला 10 आंबे. मग 48 ला 10 आंबे विकले तर किती झाले? 48 गुणिले 10 480 रुपये. 48 ला 10 विकले तर 100 आंब्याचे किती? तर या ठिकाणी तुम्ही करणार 100 भागिले 1 शून्य कटला 1 शून्य कटला 10चा पॉईंट या ठिकाणी 4.8 ला. म्हणजे एक आंबा किती रुपयाला झाला? 4.8 ला. मग 4.8 ला एक आंबा असे 100 रुपयाचे किती आंबे? तर या ठिकाणी जर पॉईंट काढला तर 480. हेच काय येईल? याचं आन्सर येईल. 480 उत्तर बरोबर राहील. मग 480 म्हणजे या ठिकाणी झालं 480 चे 480 ला विकले तर नफा पण नाही झाला आणि तोटा पण नाही झाला. तोटा पण नाही झाला. ना नफा ना तोटा. मग नफा नाही तोटा नाही. पर्याय दिलेला आहे 3 नंबरचा. 3 नंबरचा पर्याय काय राहील? याचं बरोबर आन्सर राहील. समजलं नसेल कसं पहा. सर्वात पहिले काय केलं त्यानं 4 रुपयाला एक आंबा या हिशोबाने 120 आंबे आणले. मग 12 48 म्हणजे 480 रुपये त्याचा खर्च झाला. आता 480 रुपये जर त्याचा खर्च झाला असेल आणि त्यानं 48 रुपयात 10 आंबे अशा पद्धतीने विकले तर 48 रुपयात 10 याचा अर्थ 480 रुपयात त्यानं 100 आंबे विकले असणार. 48 रुपयात 10 किंवा असं म्हणायला आपला जो तिरपा गुणाकार आपण करत होतो त्या हिशोबाने पाहू. 48 रुपयात 10 48 रुपयात 10 आंबे विकले तर 100 आंबे किती रुपयात विकले? असं करू शकतो ना. तिरपा गुणाकार 48 गुणिले 100 भागाकारात 10. 10चा 1 शून्य कटला 480 रुपये. ते चाललं आपलं 480 रुपये. त्या हिशोबाने नाही करायला इथं तर आता नक्कीच कळालं असं. कारण या हिशोबानेच आपण आतापर्यंत सर्वच्या सर्व प्रॅक्टिस सेट या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत. म्हणजे 480 रुपयात आणून 480 रुपयात विकलं. भलेही त्याचे 20 आंबे सडलेले निघले होते तरी सुद्धा त्याला तेवढेच पैसे मिळाले. याचा अर्थ त्याला नफा पण नाही झाला आणि तोटा पण नाही झाला. 11 नंबरचा प्रश्न काय आला ते पहा. 11 नंबरच्या प्रश्नात तुम्हाला एक बेरजेचा प्रश्न दिलेला आहे. एकदम सोपा प्रश्न दिलेला आहे. बेरजेमध्ये तुम्हाला जे विचारलेलं आहे बेरीजच दिलेली आहे. तर याचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा. एकदम सोपा प्रश्न आहे. बेरीज करायची फक्त त्याचं उत्तर काय येईल
ते तुम्ही या ठिकाणी कमेंट मध्ये नक्की सांगू शकता. 12 नंबरचा प्रश्न पहा काय दिलेला आहे. 12 नंबरच्या प्रश्नात दिलेला आहे एका आयताकृती शेताची लांबी आणि रुंदी 3 मीटर आणि 2 मीटर अनुक्रमे दिलेली आहे. 2.5 रुपये प्रति मीटर दराने त्याला कुंपण घालण्यास किती खर्च येईल? एकदम सोपा प्रश्न आहे. क्षेत्रफळ परिमिती काढायची क्षेत्रफळावरून. एका आयताकृती शेताची लांबी दिलेली आहे. आयताकृती आता शेत आहे. अशा पद्धतीचे एक शेत आहे. त्याची लांबी दिलेली आहे 3 मीटर. ही 3 मीटर तर ही पण काय असणार 3 मीटरच असणार आणि रुंदी दिलेली आहे 2 मीटर. 2 मीटर रुंदी दिलेली आहे आणि लांबी 3 मीटर दिली होती. अनुक्रमे 2.5 रुपये. आता सर्वात पहिले आपल्याला काय करायचं परिमिती काढायची. आता कंपाऊंड करायचं. मग कुंपण करायचं. फळशी जर टाकायची असेल तर आपण क्षेत्रफळ काढतो आणि जर कंपाऊंड करायचं असेल तर आपण याचं परिमिती काढतो. परिमिती म्हणजेच काय याची एकूण लांबी ही त्याचबरोबर ही लांबी त्याचबरोबर ही रुंदी आणि ही लांबी म्हणजे लांबी आणि रुंदी अशी परिमिती आपण या ठिकाणी काढतो. आता याचं सूत्र काय असतं सूत्र लक्षात ठेवण्यापेक्षा डायरेक्ट आपण काय करू बेरीज करू. 3 आणि 3 6 7 8 9 आणि 10 म्हणजे 10 मीटर काय होणार याची परिमिती होणार. 10 मीटर होणार परिमिती. आता 10 मीटर जर परिमिती असेल आणि त्याला एकेरी कंपाऊंड जर घालायचा असेल तर एका मीटरला खर्च येतो 2.5 म्हणजे 1 मीटर याला खर्च येतो 2.5 रुपये. तर 10 मीटरला खर्च किती येईल 10 मीटरला खर्च किती येईल तर याचा तिरपा गुणाकार करा 10 गुणाकारात 2.5 भागाकारात 1 म्हणजेच काहीच नाही. या ठिकाणी ना 25 रुपये काय येणार 25 रुपये एकूण खर्च या ठिकाणी येणार. तर 25 रुपये खर्च तुम्हाला कशात दिलेला आहे पर्याय दिलेला आहे 25 रुपये 4 नंबर मध्ये पर्याय क्रमांक 4 हे असणार याचं करेक्ट आन्सर. पर्याय क्रमांक 4 हे असणार याचं बरोबर उत्तर म्हणजेच 25 रुपये. तर या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे 13 नंबरचा प्रश्न आहे. 13 नंबरचा प्रश्न सुद्धा तुम्हाला एक भागाकाराचाच प्रश्न दिलेला आहे म्हणजे दशांश चिन्हाची दशांश अपूर्णांकाच्या ठिकाणी तुम्हाला भागाकार करायचा आणि भागाकारही तुम्हाला येत असेल त्याचंही उत्तर तुम्ही कमेंट मध्ये करू शकता आणि सांगणार. कमेंट मध्ये तुम्ही याचं सुद्धा उत्तर सांगणार. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला 3 प्रश्न होमवर्कचे असणार आहेत. आता होमवर्क देण्याचे कारण काय की तुम्ही व्हिडिओ बघितलेही पाहिजे आणि ते सॉल्व्ह पण केले पाहिजे. आता जर का तुम्हाला होमवर्क जर नसेल तर तुम्ही फक्त व्हिडिओ बघसाल त्या ठिकाणी सॉल्व्ह काही करणार नाही. मग त्या ठिकाणी तुम्हाला आतापर्यंत प्रश्न क्रमांक 3 प्रश्न क्रमांक 11 आणि प्रश्न क्रमांक 13 या सर्व प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी सांगायचे. आता या ठिकाणी पुढचा एक प्रश्न दिलेला आहे तोही सोपाच दिलेला आहे पण सर्वच प्रश्नाचे उत्तर आता जर तुम्हालाच काय लावायचे तर मग सांगायचं काय त्यासाठी तुम्हाला 14 नंबरचा प्रश्न त्याच्यानंतर तुम्हाला दिलेला आहे किती नंबरचा प्रश्न तर या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे 2 चा वर्ग अधिक 3 चा घन अधिक 4 चा चौथा घात आणि 5 चा पाचवा घात असं नव्हतं. या ठिकाणी सर्व ठिकाणी किती येतं 2 2 येतं. सर्वच ठिकाणी 2 2 येतं. 2 चा दुसरा 2 चा चौथा आणि 2 चा पाचवा घात. आता याला सॉल्व्ह कसं करणार तुम्ही पहा 2 चा स्क्वेअर म्हणजे काय 2 चा 2 वेळेस गुणाकार 2 गुणिले 2 4 होतात. 2 चा 3 वेळेस गुणाकार 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे बेदोनी 4 आणि 4 दोन्ही 8 येणार. त्याच्यानंतर 2 चा 4 वेळेस गुणाकार 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे बेदोनी 4 4 दोन्ही 8 8 दोन्ही 16. त्याच्यानंतर 2 चा 5 वेळेस गुणाकार 1 2 3 4 आणि 5 1 2 3 4 आणि 5 हे तर 32 म्हणजे 4 8 16 आणि 32. याचा जर आपण काय केलं याची काय करायची बेरीज करायची. सर्व ठिकाणी बेरीज दिलेली बेरीज करायची. तर या ठिकाणी पहा 16 आणि हे 4 16 आणि 4 20 32 आणि 8 40 म्हणजे याचा आन्सर येणार 60. काय येणार 60 हे बरोबर उत्तर असणार. 60 पर्याय दिलेला आहे तुम्हाला 4 मध्ये 4 क्रमांकाचं हे असणार याचं बरोबर आन्सर. काय केलं सर्वांचा जेवढा घात दिलेला आहे तेवढ्या विषयाचा 2 चा गुणाकार केला त्याची बेरीज केली एकदम सोपं होतं. याच्यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे पहा. तर या ठिकाणी तुम्हाला 15 नंबरचा प्रश्न दिला 3.1/2 म्हणजे 3.1/2 अधिक 2.1/4 2.1/4 याचं काय उत्तर येईल ते सांगायचं. एकदम सोपा प्रश्न दिलेला आहे. 3 आणि 2 किती येतात 5 किंवा मग असं न करता आपण असं डायरेक्ट करू 3 दोन्ही 6 आणि 1 7/2 अधिक 4 दोन्ही 8 आणि 1 9/4 याची करायची बेरीज. कशी करणार 4 7 28 अधिक 9 दोन्ही 18 छेदात 4 1 4 4 दोन्ही 8 8 8 16/6 चला 1 2 आणि 2 4 छेदात 8 तर 46 8 तर हे तर उत्तर या ठिकाणी दिलेलं नाही. मग 46 8 ने उत्तर काय 8 पंच 40 आणि 8 सकम 48 म्हणजे 8 पंच 40 म्हणजे पूर्ण भाग चालला 5 चा 8 पंच 40 उरले किती 6 उरले किती उरले 6 तर हे 6 वर खाली 8 म्हणजे या ठिकाणी आता 6 ला 2 ने भाग जातो म्हणजे 2 त्रिक 6 आणि 2 चूक 8 म्हणजे 5
5.3/4 असा पर्याय दिलेला आहे. 5.3/4 पर्याय क्रमांक 2 हे असणार याचं करेक्ट आन्सर. काय असणार 3/4 हे असणार बरोबर उत्तर. कसं केलं समजलं असेल. अपूर्णांकाची बेरीज कशी करतात ते या ठिकाणी पाहून घ्या. आणि इथं जरी तुम्हाला कळलं असेल बेरीज आणि वजाबाकी तर या ठिकाणी तुमचा सॉल्व्ह झाला प्रश्न. त्याच्यानंतरचा प्रश्न दिलेला आहे 16 नंबरचा. काय दिला पहा. 16 नंबरच्या प्रश्नात तुम्हाला विचारलं पारुलने संत्र्याच्या रसाच्या 9 मोठ्या बाटल्या खरेदी केल्या. किती बाटल्या आहेत? 9 बाटल्या आहेत. आणि केल्या प्रत्येक बाटलीत 750 मिली रस बसतो. तिच्याकडे एकूण संत्र्याचा रस किती असेल? किती बसतो? 750. म्हणजे 9 बाटल्या जर 750 मिली जर बसायला जर 750 मिली रस बसत असेल तर 9 बाटल्या असतील तर 9 0 0 9 5 45 9 7 63 64 65 66 67 मिली. याला जर का मी 6 आता हे मिली आता लिटर मध्ये करायचं 6750 याला जर मी 1000 न भाग दिला तर या ठिकाणी उरणार 6.7 लिटर. भाग कसा दिला तर हे 1 2 3 0 1 2 3 0 देऊन पॉईंट दिला म्हणजे 6.750 6.750 म्हणजे 75. दोन ऑप्शन 2 नंबरचा पर्याय काय राहील? बरोबर राहील. 6.75 लिटर हे राहील याचं बरोबर आन्सर. मग या ठिकाणी दिलेलं आहे 2 नंबरचा पर्याय. 17 नंबरचा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला. सोपा प्रश्न दिलेला आहे नफा आणि तोटा याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. 17 नंबरच्या प्रश्नात तुम्हाला सांगितलं की मुलाने एक शर्ट 860 ला खरेदी केला. खरेदी किंमत देऊन घ्या. खरेदी किंमत किती आहे? 860 रुपये. आणि 15% नफ्याने तो विकला तर शर्टची विक्रीची किंमत किती? 15% म्हणजे हे आता 860 परत आपल्या याच्यावर 860 रुपये म्हणजे 100% असणार कारण तिच्या खिशातून गेलेले 100%. आपल्याला विचारलं 15% नफा म्हणजे 115 व्हायले. 115% बरोबर किती? 115 गुणिले 860 भागाकारात करा 100. कशामुळे? कारण ही संख्या खाली आणि दोन संख्या जिथे असतात त्या वरती. मग हे 1 0 कटला 1 0 कटला. 5 न भाग जाईल 5 2 10 5 2 10 5 3 15 2 न भाग जाईल 2 चूक 8 बेत्रिक 6. तर या ठिकाणी 3 त्रिक 9 एकक स्थानी 9 असणारा पर्याय एकच आहे. आता या ठिकाणी पहा तुम्हाला 23 गुणाकारात 43 असा एक संख्या आलेल्या आहेत 2. आता मला असं वाटतं की तुम्हाला दोन्हीचा गुणाकार करणं अवघड आहे. काय? दोन्हीचा गुणाकार करणं अवघड जाऊ शकतं. मग अवघड कशामुळे जाऊ शकतं? कारण 23 आहे आणि या ठिकाणी 43 आहे. मग अशा संख्येचा गुणाकार करता वेळेस तुम्हाला असा पर्याय एखादा बघायचा की तो पर्याय कट होईल का आणि एकच पर्याय आपल्याला काढता येईल का. आता पर्याय काय काय दिलेले आहे पहा. 875 दिलेले, 980 दिलेले, 984 दिलेले आणि 989 दिलेले. पण याचा जर का मी गुणाकार केला तर 3 त्रिक 9 एकक स्थानच्या अंकाची गुणाकार 9 यायला म्हणजे एकक स्थानी 9 यायला पाहिजे होते. मग 9 एकक स्थानी कोणत्या पर्यायामध्ये दिलेले ते? पर्याय क्रमांक 4 म्हणजे पर्याय क्रमांक 4 दिलेले आहे 989 आणि हे ज्याचं करेक्ट आन्सर राहणार पर्याय क्रमांक 4. कशामुळे? कारण हे 3 त्रिक 9 होतात. एकक स्थानी 9 आले पाहिजे आणि एकक स्थानी 9 असणारा पर्याय एकच आहे. कोणता आहे? पर्याय क्रमांक 4. मग असा जर दुसरा एखादा पर्याय असता तर मग आपण सांगू शकत होतो का? जर दोन पर्यायात जर एकक स्थानी 9 असता युनिट डिजिटला 9 असते तर आपण सांगू शकत होतो का? तर नव्हतं सांगू शकत. त्या ठिकाणी आपल्याला त्याचा गुणाकार करायची गरज होती. पण या ठिकाणी तुम्हाला प्रश्न मुद्दामून असा दिला की तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करत बसावं. म्हणजे तुम्ही जर सॉल्व्ह करत बसले तर होऊ शकतं की या ठिकाणी तुमचा टाइम याच्यात जास्त जाईल आणि टाइम गेल्याच्या नंतर पुढचे प्रश्न तुमचे राहतील. मग असं जर होत असेल तर या ठिकाणी तेच मुलं या ठिकाणी पुढे जातील जे की स्मार्ट वर्क करतील, हार्ड वर्क करणार नाहीत. मग स्मार्ट वर्क कसं राहील की या ठिकाणी तुम्ही बघितलं की 3 त्रिक 9 होतात म्हणजे एकक स्थानी 9 आले पाहिजे आणि एकक स्थानी 9 असणारा एकच पर्याय आहे 989 पर्याय क्रमांक 4 आणि हेच असणार याचं करेक्ट उत्तर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय दिलेला आहे पहा. 11 नंबरचा प्रश्न तुम्हाला विचारला एका माणसाने 12 किलोमीटर दूर असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी टॅक्सी भाड्याने घेतली. म्हणजे टोटल डिस्टन्स आहे 12 किलोमीटर. डिस्टन्स अंतर किती आहे? 12 किलोमीटर. आता त्याने टॅक्सी भाड्याने घेतली आणि सांगितलं पहिल्या 2 किलोमीटर साठी 25 पहिले 2 किलोमीटर 25 रुपयांना जाणार 25 रुपये भाडं राहणार आणि त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटर साठी 10 रुपये इतकं भाडं राहणार. आता राहिले किती? 12 झाले तर या ठिकाणी 10 आणि 10 किलोमीटर साठी किती राहणार? 10 किलोमीटर 10 रुपये पर किलोमीटर. आता इथे टोटल 25 आणि इथं 10 तर त्याला एकूण भाडं किती लागेल असं विचारलं तर त्याला द्यावं लागणार भाडं किती. प्रश्न जरासा कन्फ्युजिंग होईल पण एकदम सोपा प्रश्न आहे. काय दिला पहा
टोटल 12 किलोमीटर आहे. म्हणजे 12 किलोमीटर पैकी पहिले 2 किलोमीटर जे असणार त्याच्यात त्याला 25 रुपये द्यायचे. किती द्यायचे? 25. आणि जे बाकीचे 10 किलोमीटर म्हणजे 10 किलोमीटर जे अंतर असणार त्याच्यासाठी प्रत्येकी 10 म्हणजे एका किलोमीटरला 10, दुसऱ्या 10 असं 10. मग 10 100 रुपये त्याला इथं द्यावे लागणार. मग 25 रुपये इथं आणि 100 रुपये इथं, त्याला एकूण 125 रुपये द्यावे लागतील. 125 रुपये तुम्हाला दिलेले आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. काय दिलेलं आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये. कशामुळं? कारण पहिले 25 रुपये 2 किलोमीटरला 25 आणि नंतर प्रत्येक 10 एका किलोमीटरला 10 रुपये असं झालं किती? 100 रुपये. 10 100. हे झालं याचा पर्याय क्रमांक 1. शेवटचे 2 प्रश्न राहिले. त्या 2 प्रश्नापैकी तुम्हाला 19 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. एकदम सोपा प्रश्न दिलेला आहे. बेरीज आणि वजाबाकी दिलेली आहे. त्याचं उत्तर सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये सांगणार. 4 प्रश्नाची उत्तर तुम्ही कमेंट मध्ये सांगणार. शेवटचा दिलेला आहे 20 नंबरचा. शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारला की एका कोणाचे माप 45 डिग्री आहे. आता 45 डिग्रीचा कोण कसा असतो? हे जर कोण काढले तर हा झाला 45 डिग्रीचा कोण. किती डिग्रीचा? 45. 45 डिग्रीचा कोण. आता पूर्ण हा जो असतो हा असतो इथून, म्हणजे इथून जर आपण सुरुवात केली तर हा झाला 45 डिग्रीचा, हा झाला 90 डिग्रीचा, हा झाला 180 डिग्रीचा. अशा पद्धतीने कोण आपण काढत असतो. आता याच्यात सर्वात पहिले या ठिकाणी हा असतो शून्य कोण, म्हणजे याला म्हणतो आपण झिरो कोण किंवा शून्य कोण. याला आपण म्हणतो तीव्र कोण. काय म्हणतो? तीव्र कोण. म्हणजे 45 डिग्रीचा कोण म्हणजे तीव्र कोण. किंवा 45 डिग्री न घेता आपण या ठिकाणी 0 डिग्री आणि 90 डिग्री, या ठिकाणी 90 डिग्रीचा असतो. हा असतो 90 डिग्री वाला ऍक्युट अँगल. ऍक्युट अँगलला आपण म्हणतो समकोण. काय म्हणतो? समकोण. त्याच्यानंतरचा आहे अतितीव्र कोण आणि बोथट कोण. मग या ठिकाणी सर्वात पहिला जो कोण असतात तीव्र कोण. तीव्र कोण कोणता असणार आपला? 45 डिग्री वाला. मग 45 डिग्रीचा कशात दिले? 45 डिग्री विचारला होता आपल्याला आणि तोच असणार आपला 45 डिग्रीचा कोण म्हणजे तीव्र कोण. तर या ठिकाणी 20 प्रश्न या ठिकाणी आपण पाहिले. 20 प्रश्नापैकी तुम्हाला मी सांगितलेलं आहे की कोणकोणते प्रश्न आणायचे. एक तर 17 नंबरचा, सॉरी 19 नंबरचा, त्याचबरोबर 11 नंबरचा, 13 नंबरचा, म्हणजे 3 नंबर, 11 नंबर, 13 नंबर आणि 19 नंबर. हे 4 प्रश्न असणार तुमचे होमवर्क क्वेश्चन आणि हे याचे आन्सर करणार तुम्ही कमेंट. याचा आन्सर करणार कमेंट. कमेंट मध्ये याचे 4ही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या ठिकाणी सांगायचे. तर या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट 7 कंप्लीट झाला. प्रॅक्टिस सेट मधले प्रश्न तुम्हाला सोपे आज वाटले असतील. कधी कधी सोपे पण असू शकतात, कधी कधी अवघड असतील. आता दररोजच अवघड प्रश्नाची प्रॅक्टिस जर केली तर असं नाही की आपण परीक्षेत एकदम हाय लेवलचे प्रश्न विचारणार आहेत. 5व्या वर्गाच्या मुलाला तुम्हाला माहिती पाहिजे की याचे अशाच लेवलचे प्रश्न या ठिकाणी येतील. 1-2 प्रश्न तुम्हाला हार्ड येईल, तेही प्रश्न आपण या ठिकाणी घेतले. मग या ठिकाणी आता 7व्या नंबरचा प्रॅक्टिस सेट झाला. तो कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनलला, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी तुम्हाला याच्यानंतर कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे ते कमेंट मध्ये नक्की सांगा. पुन्हा एका नवीन प्रॅक्टिस सेट मध्ये किंवा एका टॉपिक मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.